वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अगदी चविष्ट आणि सोपी रेसिपी ओल्या मकाचे थालीपीठ। सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मका विकायला येत आहेत, तर त्यापासूनच आपण पौष्टिक आणि खुसखुशीत थालीपीठ तयार करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका मकाच्या कणसाचे दाणे घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे एवढा आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता जे मकाचे दाणे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करून घेऊया। ही पेस्ट एकदम बारीक करायची आहे आणि त्यात पाणी घालायचं नाही। आता त्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकून घेत आहे। त्यात आता जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं मी त्यात टाकून घेत आहे आणि 2 चमचे बाजरीचं पीठ टाकत आहे। तुम्हाला ज्वारीचं टाकायचं असेल तरी चालेल। आता 1 चमचा हळद आणि जो ठेचा आपण करून घेतला होता तो टाकायचा आहे। तीळ टाकायचे आणि 1 ते 2 चमचा धना पावडर टाकायची आहे। थोडासा ओवा टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस पिठामध्ये मिसळून घेऊया आणि त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून तो आपल्याला यात टाकायचा आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कांदा, कोथिंबीर आणि बाकीचं पीठ आता पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपलं थालीपीठाचं पीठ तयार झालेलं आहे। आपण थालीपीठ आता थापून घेऊया। त्यासाठी पोळपाटावर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। त्यावर थोडंसं पाणी शिंपडून एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ त्यावर थापून घ्यायचं आहे। आपलं थालीपीठ थापून होईपर्यंत साईडला गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। आपलं थालीपीठ थापून होत आल्यानंतर त्यावर थोडीशी तीळ टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं हाताने दाबून घ्यायची, म्हणजे थालीपीठाला ती चांगली लागल्या जाईल। थालीपीठ थापून झाल्यानंतर शेवटी त्याला होल करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जाईल। आता तव्याला तेल लावून घेऊया आणि त्यावर थालीपीठ टाकून घेऊया। किती अलगद कपड्याने थालीपीठ सोडलंय, म्हणजे पीठ आपलं एकदम परफेक्ट आहे। हे पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। आता थालीपीठाच्या कडेने तेल सोडून घ्यायचंय आणि झाकण ठेवायचंय अगदी 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावर आपण थालीपीठाला पलटी मारून घेऊया आणि किती छान सोनेरी रंगावर आपलं थालीपीठ भाजलंय, तुम्ही बघू शकता। त्यावर आता पुन्हा आपण तेल सोडून घेऊया। थालीपीठ भाजत असताना गॅसची फ्लेम कधीही मीडियम टू लोच ठेवायची आहे, म्हणजे थालीपीठ चांगले आतपर्यंत खरपूस भाजले जातात आणि छान खुसखुशीत होतात। आपली दुसरी बाजूही किती छान भाजली गेली तुम्ही बघितलीच आहे। याच पद्धतीने आपण बाकी थालीपीठही करून घेणार आहोत। अगदी कमी वेळेत होणारा आणि पौष्टिक असा नाश्ता आहे हा। हे थालीपीठ पण शक्यतो गरमागरमच खायचे, म्हणजे त्याची टेस्ट अजून छान लागते। तर तयार आहेत आपले खुसखुशीत आणि चविष्ट मकाचे थालीपीठ। याला बऱ्याच भागांमध्ये धपाटे सुद्धा म्हणतात। तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा अगदी सॉससोबतही खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।